हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज आम्ही डिसाईड केलंय की आम्ही 3 ब्लॉग शूट करणार आहे. आणि आता वाजले 12:15. आम्ही घर आवरत होतो, पूर्ण जेवण नाही झालंय आणि आम्ही आज विचार केला की लेट्स स्किप आंघोळ. काल आम्ही संध्याकाळी आंघोळ केलेली कारण तर पण आम्ही असा विचार केलेला आणि मग बघितलं की माझ्या भावाने मला सांगितलं की आज गुरुपौर्णिमा आहे, आपल्याला कॅलेंडर घ्यावं लागणार आहे. घरी कॅलेंडर नाही, गुरुपौर्णिमा आहे, तर मग आता आंघोळ करावी लागेल. आणि तो बोलला की येल्लो कपडे घाला, पूजा करा. मग आता ते सगळं करावं लागेल. आम्ही कपडे बिपडे घालून तयार होतो. मी तर रेडी पण झाले, लिपस्टिक पण लावली, मी साफसफाई करतोय. म्हणजे मी सगळी लवकर उठून गेली. हा, शेंग अजून थंड पाणी बर्फ टाकून पिलाच नाही. हा, तर आता मी आंघोळीला घाबरली मी. आता मी आंघोळीला जाऊ आणि मग आधी जेवणाची तयारी करू आणि मग आज मी आमचं कपाट आवरणार आहे. तर ते मोस्टली ते कपाट आवरता यश तुम्हाला त्याची जर्नी शेअर करणार आहे की कसा ट्रान्सफॉर्म आपण गप्पा मारत बसू ते मारत. हा, पण त्याच्यामध्ये मेनली हेच असणार आहे की यशने कसं त्याचं नाही, पण मेन कपाट आवरणार आहे. मेन कपाट तो लाजायचं का? हा, हे ऍक्च्युली आम्हाला एका सबस्क्रायबरनेच मेसेज केला होता, नंदिनी म्हणून, की ती बोलली की तुझं एक ब्लॉग कर ज्या तू कपडे आवरता बोलू शकतेस. काय बोलायचं होतं तुला? काय बोलायचं होतं तुला? म्हणजे त्या निमित्ताने कपडे पण कपाट पण लावलं जाईल. काय बोलणार तिला? तर आता भाजी पण करायची. हा, सो जेवण बिवण पण करायचं, आता ते करू आम्ही. आज चपात्या खालून आणूया, फ्लावरची भाजी. ओके. त्या दिवशी मी भाकऱ्या केलेला काय कडक झालेल्या, कारण की मी खूप फटाफट केलेल्या. नेहमी मी कसे केनवून करते गरम पाणी. तर ठीक आहे, तर चला मग आम्ही जातो. आता फ्रेश होऊन येतो, आंघोळ करून येतो. आणि मी आता फेस नाही धुणारे, मी मस्त स्किन केअर रेझर सगळं करून तयार होऊन बसले. आणि नंतर काय आलं आम्हाला की गुरुपौर्णिमा येल्लो घालायचं, तर आम्ही ते कपडे काढून ठेवले दोघांची येल्लो, ते करणार, त्याला घालून येतो आम्ही. हॅलो, आंघोळ वगैरे झालेली आहे, सगळं झालंय. हे चालू आहे कारण की आज पूजा पण करायची असते. तर मी आंघोळ घरेपर्यंत यशने पूजा केली आहे, खूप चांगली केली आहे. पण तू एक गोष्ट विसरलायस. काय? कमळ इथे ठेवायलंय, त्याच्या बाजूला ठेव ना. का? ते फुलूतच एकदम नीट, पण ते उघडलं नाही. लास्ट टाइम आम्हाला नाही मिळालं, हे उघडलेलं नाहीये, बट ठीक आहे. त्याच्या उजव्या चटका बसेल, त्याच्या मागे ठेव. नाही, डन. पूजा इज डन. आता आम्ही जेवण करायला घेऊ. आणि आम्हाला आत्ताच फ्रेश कळालंय की आज दुधाचा एक पदार्थ बनवायचा असतो, म्हणून आता आम्ही खीर बनवणार आहे, जे मी कधी नाही बनवलेली आहे. ही बनवणार आहे आता परफेक्ट. बघू कशी. खिरीचं तर ते शेव नाहीये, तर तांदळाची बनवू. शेव नाही बोलत, सेवया. काय माहित नाही, शेवया. तर आता तांदळाची बनवू, बघू कशी बनते. आधी भाजी बनवून मला भूक लागली, पण आता नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवू नाही शकत. आम्ही लेट झालाय, पण होईल, लगेच होईल, काय नाही. मी रिंग परत चेंज केलेली आहे. माझी एकच असते कायम, एकनिष्ठ नवरा. खूप काम बाकी आहे. आता मला फ्लावर कापायला घ्यायची आहे. तू फ्लावर काप, मी भाज्या कापतो. मी फ्लावर कापते, तो खीर बनव ना. नाही, मला येणार नाही. मग तू फ्लावर काप, मी खीर बनवते. हा, मी फ्लावर कापतो, तू खीर बनव. आम्ही येल्लो घातलेला आहे आणि माझा ऑफिसचा टॉप आहे, पण आता माझ्याकडे काही मिळत नव्हते लास्ट मोमेंटला, सो ठीक आहे. हिने माझ्यासाठी ते आणलेलं परवा तुम्हाला दाखवलेलं, आठवलं? दाखवलं ना ते स्टुडिओ हॉल. येस, दिस इज इट. चल, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं कधी. ओ, माझा सुंदरपणा गेला असेल. चल बाय. ही मला बडबडते कारण मी एक गोष्ट प्रत्येक ब्लॉग मध्ये बोलतो. बघितलं, देवाने शिक्षा दिली. आम्ही खीर बनवतोय, इथे दूध उकळत ठेवलंय. मी तांदूळ घी मध्ये रोस्ट करते. येस. आणि मग त्याला मिक्सर मध्ये लावणार, मग त्याला बारीक करणार, मग त्यात दूध गाळलं टाकणार, मग केसर टाकणार, मग साखर टाकणार, झाली खीर. बरोबर. येस. आणि तिकडे तांदूळ जास्त झाले, ते कमी करावे लागणार. आणि फ्लावर कमी झालेत. 2 जणांचा रस्सा भाजी करू फ्लावरची, म्हणजे नाही, मला नाही आवडत रस्सा. मला रस्सा आवडतच नाही.
आता ही हे करते, मी जाऊन कांदा वगैरे कापतो. बॅक कॅमेराने दाखव ना कसं रोस्ट. बॅक कॅमेराने दाखवतो. बॅक कॅमेरा बोल. हाय बघ कसं रोस्ट थोडंसं ब्राऊन झाले ना की याला मग काढू. हा याला काढू आणि काय काय कशात करा मिक्सर. भात भरपूर झाले, अर्धा ठेवून मी याचा भात बनवेन, पण थोडासाच वापरणार कारण की दूध अर्धा लिटरच आहे, ते पण आता गरम करून आम्ही घट्ट करतो. आटवणार आहे ते, घट्ट नाही करणार आहे, आटवणार आहे. हा हे मस्त घी मध्ये आता झालेत, थोडं थंड झालं की आता मिक्सरला लावू. येस. तोपर्यंत याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स. हा ड्रायफ्रूट पण भाजायला लागतील. हा घी मध्ये भाजून. हा आणि मग नंतर इथे मी भाजीची तयारी करतो, ही खिरीची. आता मी भाजी बिजी कापतो व्यवस्थित सगळं. मला असं वाटतंय खूप छान बनणार आहे. मला माहिती आहे खूप छान बनणार आहे, कारण की मी पिस्ता वगैरे पण थोडासा मिक्सरला लावणार आहे. हा पिस्ता ड्रायफ्रूट पण लावायचे. गुड शाबाश, व्हेरी गुड. चलो गुड. आणि मी कांदा वगैरे कापन. आता एक फ्लॉवर कापला, कांदा कापेन, टोमॅटो कापेन, मिरच्या कापेन आणि काय बस झालं. आणि आम्ही काल सारखीच भाजी करणार आहे जशी शेवची. हा व्लॉग आधी येणार आहे कारण की गुरुपौर्णिमा निमित्त आम्ही लवकर टाकू. पण आम्ही याच्या आधी एक शूट केलेला आहे, तो तुम्हाला उद्या दिसेल, म्हणजे नेक्स्ट याच्या नंतर. फ्लावरची भाजी आम्ही तशीच बनवायला ट्राय करू. हा ही फ्लावरची आम्ही तशीच बनवतो. धड खाली पडतंय माझं. ठीक आहे चला. ह्याला राग आलेला आहे कारण की मी खीर मध्ये पंपकिन सीड टाकले. नाही खाणार ना मग तू आता? खरंच नाही खाणार? मी प्रसाद म्हणून खाणार. ठीक आहे. बघितला हा रागवतो किती. आणि पिस्ता मी काय काय टाकले? पंपकिन सीड कोण टाकतं? आणि बदाम. नॉनसेन्स आहे. घी मध्ये रोस्ट करते. घी थोडं जास्त झालं पण ते मी साईडला ठेवून दिले म्हणजे सेपरेट करेन. खीर झालेली, थोडीशी गडबड झाली, दूध कमी झालं, ड्रायफ्रुट्स आणि राईस थोडा जास्त झाला, बट ठीक आहे. पण आणि हा इकडे बनवतोय. हा आम्ही काय टाकलंय, वेलची टाकलीये, केसर टाकलंय, साखर आणि बस. बघू कशी होते. छान होणार आहे. मला सुगंध खूप छान येतो. बंद कर. पण आता हा खाणार नाहीये मी, आज टाकलंय म्हणून. मी खाणार आहे. वाव. कसं समजायचं पण की ही तयार झाली की नाही? आपण ठरवायचं स्वतःच. बस झालं बस. ठीक आहे, थोडं दूध कमी आहे, फर्स्ट टाइम बनवली अशी यार. हा ठीक आहे चला बाय. आम्ही ठरवलं की दूध जर कमी पडलंय तर मग कशाला आहे, मग आम्ही परत दूध घेऊन आलो तर ते ऍड गरम करतो आणि मग त्याच्यात ऍड करणार. मग थोडी साखर पण वाढवायला लागेल. हो खूपच कमी झालं. हो ते आटलं गेलं. तोपर्यंत मग मी भाजी केली. हा आणि पर्यंत सगळं याच्यात नको टाकू, आता दुधात टाक, कारण ते मिक्स होईल. ते दूध ह्याच्यात टाकायचं. अरे बाबा मिक्स लवकर होईल. ते अख्खं दूध नाही, अख्खं नाही ना, अख्खं नको वापरू, पण मिक्स होईल. याच्यात टाकलं तर ते वरवर राहून जाईल. हा आणि भाजी दाखव. भाजी दाखव ना. बॅक कॅम नाही दाखव. हे असं कसं दाखवतोयस? भाजी दाखव. भाजी. हा 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 काय सुंदर दिसते. फ्लावर. आणि ह्याला मी टोमॅटो बोल. क्लाउड मध्ये बोल. मी टोमॅटो. अरे गेला वाव. हा ह्याला मी टोमॅटो ग्रेव्ही मध्ये बनवलंय कारण आम्हाला आवडते. आता कालची मी जेव्हा मी टोमॅटो ग्रेव्ही मध्ये बनवते तेव्हा ह्याला आवडते. मग ते कशी आम्ही टोमॅटो ग्रेव्ही बनवतो त्यासाठी नेक्स्ट ब्लॉग बघा ज्याच्यामध्ये आम्ही ती भाजी बनवली. तो ब्लॉगचं नाव आहे व्हॉट वी ईट इन 24 hours. व्हॉट वी इन तेच ब्ला ब्ला ब्ला. पण भाजी खूप सुंदर आहे. हा सो मी नेहमी ना फ्लावर अशी बेसिक करते, हळद मीठ मसाला थोडासा कांदा आणि हे. आज मी विचार केला जरा अशी बनवून. छान आहे, पण छान दिसते. व्हेरी गुड. नाईस. चला शिजत पण आलेली आहे. सो आता गॅस वाढवूया आणि म्हणजे रस्सा जाईल आणि सुकी होईल भाजी. सगळं होऊन जाईल. दूध आम्ही टाकू खीर मध्ये, मग खीर पण रेडी. मग आम्ही पहिले देवाकडे ठेवू आणि मग आम्ही यश खीर नाही खाणार आहे. काय? यश खीर नाही खाणार आहे. सांगू का काय केलंस मगाशी? पंपकिन सीड टाक. मगाशी काय केलं सांगू का? जा रे, असे अँगल नको घेऊ माझे. बॉय नाही बोलायचंय. आता सगळं कामं झालेली आहेत. सगळी. आता नैवेद्य दाखवायची वेळ आहे. नैवेद्य इथे आहे. खीर बघून तरी छान वाटते झालेली. हो बघू. दिसायला सुंदर आहे. स्वस्तिक काढता येतो ना, डायरेक्ट क्रॉस नाही. गुड गुड. ये आपको नैवेद्य. मराठीत का बोल, हिंदीत का बोलतोय? युनिव्हर्सल लँग्वेज आहे ना. टेस्ट हे तर आपण केलेलं आहे ना फ्लावरचं पहिले. पण ही फर्स्ट टाइम मी अशी केली आहे ना. ओके. आणि हे लसूणचं लोणचं आहे, नवीनच आहे म्हणून ऑइल आलं. बघ मीठ वगैरे कसं आहे सांग. मीठ टाकलेलंच. तू होतास का घरी बनवताना?
खाऊन बघ. तू सांगते खाऊन तर बघ. अरे पण रिॲक्शन रेकॉर्ड मी करते काय- मी. असं का करतो? मस्त आहे. मला ऐकायला आलं. एक नंबर लागतोय. मग रिॲक्शन का नाही दिली? तुला घाबरायला थोडस, लगेच रडते ना तू. मस्त लागते ना, भारी लागते भाजी, एक नंबर. खरंच खूप टेस्टी आहे. छान बनवते ही भाजी वगैरे सगळं. खरंच खूप टेस्टी आहे. थोडंसं मीठ जास्त झालंय नाही, मला नाही वाटत आहे. मला वाटलं, पण खूप टेस्टी आहे. येस. आता आम्ही जेवू, खूप भूक लागली, जेवून घेतो आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करतो. हा कपाट साफ करताना. चल, खरं खरं सांग. खरं खरं सांग, तुळस काढून ठेवली. तू थोडी माझा हात घट्टच काढला तर मी झाली कसं आहे. खरं सांगणार. पण जाऊ दे, फर्स्ट टाइम केली आहे. थोडं दूध अजून टाकावं लागेल असं वाटतंय. तू 1 लिटरचं सामान टाकलंय. हो माहितीये. चल, साखर पण कर. वास कसा आहे ते सांग. वास खूप छान येतोय. साखर कमी असणार आहे. कारण की खूप कमी होती घरी, संपलेली. मी साखरेचं काही बनवत नाही. ह्यानी मला सांगितलं पाहिजे ना हा बनवतो तर. रिॲक्ट कर. एक नंबर लागतंय. साखर परफेक्ट Perfect झाली? हो. बघू. साखर कमी अजिबात नाही साखर. हा मस्त लागते ना. थोडीशी माझ्यासाठी कमी आहे. साखर येडी बेस्ट आहे, परफेक्ट आहे. पण भात शिजलंय वगैरे सगळं छान. परफेक्ट. फर्स्ट टाइम बनवली. दूध जर वेट जास्त करशील? 10. हा? हा दूध जास्त पाहिजे, मग ती खीर होईल. दूध कमी पडलं. मी राईस थोडा जास्त घेतला, तरी मी अर्धा राईस काढून ठेवला माहितीये. मस्त लागते पण. आणि तुम्हाला दिसतोय हा व्लॉग आम्ही काय स्टार्ट केलेला आणि कुठे एंड झालाय. मुहूर्तच निघत नाहीये माझे कपडे लावायला. आणि आता आम्ही नाही चालू करू शकत. आता थोडं बाहेर एका कामासाठी जायचंय 5 वाजता. तर मोस्टली आम्ही हा व्लॉग सेपरेट टाकू आणि तो पार्ट 2 टाकू. खूप मस्त आहे. चला, याच्या पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला आमचं कपाट आवडताना जर दिसलं तर दिसेल. हो, तर आम्ही ते कपाट वगैरे आवरू. नेक्स्ट पार्ट मध्ये हा व्लॉग इथेच एंड करू. खीर खाऊन घेतो आता मस्त. आणि काय करतो, काय आराम तर नाहीच मिळालाय. आराम करू, निघतो आणि मग आल्यावरती आम्ही आराम करू. ब्लॉग डिसाईड केलं, त्याचं पण सामान बनवायचं आहे सगळं स्क्रॅच पासून. आता ते बनवायचं तर ते करतो.